ओके. रसग्रहण म्हणजे कवितेवर वेगवेगळे जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात त्याची आन्सर्स तुम्ही तुमच्या शब्दात लिहिणं अपेक्षित असतं. रसग्रहणावर कोणकोणत्या क्वेश्चन विचारले जातात रसग्रहणामध्ये? तर प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, प्रस्तुत कवितेचा विषय, प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ, त्यानंतर प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात. ओके. प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण, का तुम्हाला ती आवडली, आवडली तर का आवडली आणि नाही आवडली तर का नाही आवडली. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ म्हणजे समानार्थी शब्द सुद्धा डायरेक्टली विचारू शकतात. त्यानंतर काव्य सौंदर्य, काव्य सौंदर्य इतके प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. बघा की अशा पद्धतीने रसग्रहण हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. आता इथे इथे योगी सर्व काळ सुखदाता ही जी आपली संतवाणी आहे त्या संतवाणीवर आधारित हे रसग्रहण असलेले आपल्याला दिसून येतात. या संतवाणीचे कवी कोण आहेत तर संत एकनाथ. प्रस्तुत कवितेचा विषय काय आहे तर योगी पुरुष व पाण्याची तुलना करून योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट केलेले आहे. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ, उदकाची जे मधुरता ते रसनेची तत्वता, योगियांती गोडपणा पाहता होय निवविती सर्वेंद्रिया. ओके. पाण्यापेक्षाही योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व स्पष्ट करताना एकनाथ महाराज म्हणतात की पाण्याचा गोडवा जिभेला कळतो. तो जिभेपुरता मर्यादित असतो, परंतु योगाच्या सहवासाने लाभलेले माधुर्य मनुष्याच्या सर्व इंद्रियांना संतुष्ट करते. मानवी मनातील कटुता नष्ट होऊन मनाला एक आंतरिक समाधान लाभते. ते चिरकाल टिकणारे असते. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, काय संदेश मिळतो तर संत एकनाथांनी योगी सर्व सुखदाता या अभंगात योगी पुरुष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे. पाणी आणि योगी पुरुष आपापल्या परीने समाजासाठी योग्य असे सामाजिक कार्य करीत असतात. आपल्याला त्यांच्यासारखे समाज उपयोगी कार्य करायला नाही जमले तर निदान योगी पुरुषांनी दाखवलेल्या सन्मार्गावरून आपण गेले पाहिजे व आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यायला पाहिजे असा संदेश आपल्याला मिळतो. ओके. त्यानंतर प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण, जर आवडली तर का आवडली, जर नाही आवडली तर का नाही आवडली. संत एकनाथांनी योगी पुरुष आणि पाणी यांचे समाजासाठीचे योगदान दाखवून दिले आहे. चंद्रकिरण व चकोर, पांखोवा व पिल्ले, जीवन म्हणजेच पाणी व जीव या उदाहरणांच्या अप्रतिम वापराने मनातील भाव समर्पक रित्या व्यक्त झालेला आहे. त्यामुळे हा अभंग मनापर्यंत पोहोचतो. मेघांचे रूपक घेऊन योगी पुरुषांचे खालुते येणे ही एकनाथ महाराजांनी योजलेली कल्पना मनाला भावल्यामुळे हा अभंग मला खूप आवडला आहे. आता इथे फारच अलंकारिक भाषेत हे आन्सर लिहिलेलं आहे. इतक्या अलंकारिक भाषेत लिहिणं आवश्यक नाही. तुम्हाला का आवडली तर तुम्ही साध्या सरळ भाषेत सुद्धा हे आन्सर लिहू शकता. येते लक्षात की मला का आवडली ही कविता तर त्यातलं कुठलं उदाहरण आवडलं. जसं आता इथे त्यांनी सांगितलं की पुरुषांचे योगी पुरुषांचे मेघांचे रूपक घेऊन योगी पुरुषांचे खालुते येणे ही एकनाथ महाराजांनी योजलेली कल्पना मनाला भावल्यामुळे. आता हे तुम्ही सरळ शब्दात कसं लिहू शकता तर योगी पुरुषांचे खालुते येणे ही संत एकनाथ महाराजांनी केलेली कल्पना मनाला खूप आवडल्यामुळे हा अभंग मला आवडलेला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे जी उदाहरणं संत एकनाथ महाराजांनी दिलेली आहेत, योगी पुरुष आणि पाण्याचं महत्व जे समजावून दिलेलं आहे वेगवेगळ्या उदाहरणांच्या मार्फत, ते कुठेतरी आवडलेलं आहे म्हणून ही कविता आवडली. का नाही आवडली, नाही आवडली असंही लिहू शकता. अशातला भाग नाही की आवडली असंच लिहायला पाहिजे. नाही आवडली असंही लिहू शकता, पण मग त्याचं रिझन तुम्हाला द्यावं लागेल. येते लक्षात की का नाही आवडली, कारण काय, त्याचं परफेक्ट रिझन तुम्हाला देता आलं पाहिजे. त्यामुळे आवडण्याची कारणं आपली भरपूर असू शकतात, न आवडण्याची कारणं मात्र आपल्याला शोधावी लागतात. त्यामुळे जास्तीत जास्त आन्सर हे पॉझिटिव्ह असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यानंतर प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ हे तर समानार्थी शब्द असलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने रसग्रहण हा प्रकार होत असलेला आपल्याला दिसतो. येते लक्षात, रसग्रहण हा प्रकार होत असलेला आपल्याला दिसून येतो.
ओके, तर अंकिला मी दास तुझा याचे सुद्धा काही क्वेश्चन आन्सर्स असलेले आपल्याला दिसून येतात. आता हा त्याचा भावार्थ आहे बघा. हा त्याचा भावार्थ आपण लिहून घेतलेला आहे ऑलरेडी. आपण लिहून घेतलेला आहे, आपल्याकडे आहे भावार्थ. हे त्याचे शब्दार्थ आहेत तेही लिहून घेतलेले आहेत. बरोबर. आता प्रश्न बघा काय आहे. पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात हे सांगा, असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. माता धावून जाते कधी आगीत बाळ सापडल्यावर. पृथ्वीवर पक्षीने झेपावते कधी पिल्लू जमिनीवर पडताच. गाय हंबरत धावते कधी भुकेले वासरू पाहिल्यावर. हरणी चिंतित होते कधी जंगलात वणवा लागल्यानंतर. आकृती पूर्ण करा. कवितेतील माता आणि हरणीचे वर्णन करणारे शब्द. माता कशी आहे? कनवाळू आहे. हरणी कशी आहे? चिंतित आहे. हा कोण ते लिहा. परमेश्वराचे दास कोण? तर संत नामदेव. मेघाला विनवणी करणारा कोण? तर चातक. बरोबर की नाही? काव्य सौंदर्य. खालील ओळींचे रसग्रहण करा. बघा की अशा पद्धतीने या ओळी दिलेल्या आहेत आणि त्याचं आन्सर कोणतं? सवेची झेपावे पक्षिणी पिली उडिताचे धरणी भुकेले वत्सरावे धेनू हंबरत जावे. आई प्राणी पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा. या दोन्हीचं आन्सर हेच असलेलं आपल्याला दिसून येतं बघा. हे या दोन्हीचंही आन्सर असलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती उदाहरण स्पष्ट करा. याचा आन्सर की कोणती विनंती केलेली आहे. कोणती विनंती केलेली आहे? तर मी तुझ्या सर्वस्वी अंकित झालेलो आहे. आई आपल्या मुलांसाठी ज्याप्रमाणे धावून येते तसं तू माझ्याकडे माझ्या कार्यात प्रत्येक कार्यात तू धावून यावंस असं मला वाटतं. अग्नीत पडलेल्या मग ती उदाहरणं वेगवेगळी. अग्नीत पडलेल्या बाळासाठी त्याची आई जाते. घरट्यातून जमिनीवर पडलेल्या पिलासाठी पक्षीने जाते. भुकेलेल्यासाठी वासरासाठी गाय जाते. जंगलातील वणव्यात सापडलेल्या पाडसासाठी हरणी जाते. त्याप्रमाणे हे विठ्ठला, हे परमेश्वरा, तू माझ्या प्रत्येक संकटामध्ये किंवा माझ्या प्रत्येक प्रसंगामध्ये तू धावून ये. त्यानंतर आता हे स्वमताचं एक आन्सर आहे बघा. पक्षाच्या प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा. आता प्रत्येकाला हा अनुभव आलाच असेल अशातला भाग नाही. तसं बघायला गेलं तर प्रत्येकाला हा अनुभव येऊ शकतो. कारण अगदी रस्त्यावरची कुत्र्याची पिल्लं, त्यांच्याकडे सुद्धा तो कुत्रा किंवा ती कुत्री जी आहे ती अतिशय प्रेमळपणे किंवा अतिशय ज्याला आपण म्हणतो आईच्या हृदयाने ती कुत्री त्यांना खायला देणं किंवा त्यांचा सांभाळ करणं या सगळ्या गोष्टी करत असलेले आपल्याला दिसून येतात. कशा पद्धतीने हे आन्सर लिहिलेलं आहे ते बघून घ्या तुम्ही. ओके, हे मॉडेल आन्सर एक त्याचं आहे, स्वमतासाठीच असलेलं आपल्याला दिसून येतात. आता ही कवितेच्या आधारे काही क्वेश्चन्स. बाळाला वाचवण्यासाठी कोण धावून येते? माता. त्यानंतर भुकेल्या वासराला पाहून कोण हंबरून येते? धेनू गाय. चातक पक्षी कोणाची विनंती करतो? तर मेघांची. संत नामदेव यांचे दास विठ्ठलाचे. संत नामदेव यांचे दास आहेत. कोणाचे? तर विठ्ठलाचे. संत नामदेव यांना धावून यायला सांगतात, तर अर्थात विठ्ठलाला किंवा इथे परमेश्वराला असं तुम्ही लिहिलं तरी चालणार आहे. मेघांची विनवणी करणारा चातक. पाडसासाठी चिंतित असणारी हरिणी. त्यानंतर रिकाम्या ओळी पूर्ण करा, रिकाम्या जागा भरा. अग्नी माझी पडे बाळू कोण? माता धावे कनवाळू. तैसा धावे माझी या काजा अंकिला मी दास तुझा. भुकेले वत्सरावे धेनू हंबरत जावे. या अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला येतात. त्यानंतर जोड्या जुळवा. कनवाळू, कनवाळू माता. भुकेलेले, भुकेलेले वासरू. चिंतित, चिंतित हरणी आणि विनवितो चातक. या अशा पद्धतीच्या जोड्या तुम्ही लावू शकता. तसा क्वेश्चन येऊ शकतो. सहसंबंध लिहा. सहसंबंधामध्ये काहीही येऊ शकतं, लक्षात घ्या. सहसंबंधाचा हा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही विचारलं जाऊ शकतं. आता इथे कनवाळू माता, इथे जसं या जोड्या लावलेल्या आहेत. कनवाळू माता, बरोबर की नाही? भुकेले, भुकेले वासरू, हे तुम्हाला इथे तशा पद्धतीने विचारलेलं आहे. त्याच्याऐवजी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन काहीही तुम्हाला या सहसंबंधामध्ये विचारू शकतात. येते लक्षात? कनवाळू माता. चिंतित कोण आहे? तर हरणी. धावे धेनू. झेपावे कोण आहे? तर पक्षिणी. तुम्हाला सहसंबंध लक्षात घ्यायचा आहे. हा क्वेश्चन ज्यावेळी तुम्ही वाचाल त्यावेळेला तुम्हाला नेमकं काय विचारलंय हे तुम्ही लक्षात घ्यायचं आणि मगच त्याचा आन्सर लिहायचं आहे. बरोबर की नाही? त्यानंतर दिलेल्या अर्थाच्या ओवी अभंगातून शोधून लिहा. आता हा एक वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे. म्हणजे अर्थ दिलेला असेल आणि त्याच्या अर्थाची ओळ
त्या अभंगामधून ओळखून तुम्हाला लिहायची आहे. आपले पिल्लू घरट्यातून खाली जमिनीवर पडताच पक्षीने त्याच्यासाठी अगदी तत्परतेने झेपावून जाते, त्याच्या सेवेला धावून जाते, सवेची झेपावे पक्षिणी पिली पडिताच धरणी. बघा, असं त्याचं आन्सर असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर त्याच्यामधलं सेकंड क्वेश्चन आहे, नामदेव महाराज म्हणतात की आकाशातील ढगांना पाहून चातक पक्षी त्याची स्वतःची ताण भागवण्यासाठी विनंती करतो. नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. त्यानंतर कोण ते लिहा, वासरासाठी हंबरणारी धेनू, धरणीकडे झेपावणारी पक्षिणी, बाळासाठी धावून जाणारी माता. खालील शब्दांचा अर्थ, अग्नी आग, तैसा त्याप्रमाणे, माता आई, काजा काम कृती. बरोबर की नाही. काव्य सौंदर्य म्हणजे पुन्हा एकदा काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य, पुन्हा एकदा कवितेच्या ओळींचे अर्थ आहेत. बघा इकडे अर्थ आहेत इथे. त्यानंतर संत नामदेवांनी आईकडून म्हणजेच विठ्ठलाकडून व्यक्त केलेली अपेक्षा अभंगाच्या द्वारे लिहा. आता हे एक स्वमताचं आन्सर असलेलं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये एकंदर संपूर्ण त्या लेसनचा सारांश हा त्या आन्सर मध्ये असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर पुन्हा एकदा हे रसग्रहण आहे. पुढील मुद्द्यांच्या आधारे कवितेतील कृती सोडवा. कवितेचे कवी कवयित्री नामदेव, विषय परमेश्वराची कृपेची याचना, परमेश्वर कृपेची याचना. त्यानंतर सरळ 2 ओळींचा अर्थ, कवितेतून मिळणारा संदेश की कशा पद्धतीने आपण परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे असा त्याचा संदेश त्याच्यातून आपल्याला मिळतो. त्याचं ज्याला आपण म्हणतो ते सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचं व न आवडण्याचे कारण ते देखील मी म्हटलं तसं की आवडली तर का आवडली आणि नाही आवडली तर का नाही आवडली हे सुद्धा तुम्ही तिथे लिहिणं अपेक्षित असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने इथे हे आणि प्रस्तुत शब्दांचे अर्थ. ओके. त्यानंतर पुन्हा एकदा काव्य सौंदर्य आहे म्हणजेच आपलं स्वमताचा क्वेश्चन, आई प्राणी पक्षी यांच्या मातृ प्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा. हे आन्सर त्याचं असलेलं आपल्याला मॉडेल आन्सर म्हणून आपण हे घेऊ शकतो. संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सुधारण स्पष्ट करा. बघा हे देखील आपण ऍज अ मॉडेल आन्सर म्हणून लिहून घेऊ शकतो. बरोबर. पक्षाच्या प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव. ओके. अशा पद्धतीने ही आन्सर्स असलेली आपल्याला दिसतात. आता ही शाल हा लेसन आपण पाहिलेला आहे. ओके. त्याचे हे शब्दार्थ असलेले आपल्याला दिसून येतात. ते आपण ऑलरेडी लिहून घेतलेले आहेत. शब्दार्थ आपण ऑलरेडी लिहून घेतलेले आहेत. त्याचे काही क्वेश्चन्स असलेले आपल्याला दिसून येतात. पु ल आणि सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख, तर पुलकित शाल असा त्याचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. 2004च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आपले लेखकच, आपल्या लेसनचे लेखक म्हणजे राग जाधव. पाठात उल्लेख असणारी नदी कृष्णा, सभा संमेलन गाजवणारे कवी नारायण सुर्वे. या अशा पद्धतीने तुम्हाला आकृतीबंध येऊ शकतो. शालीचे विविध उपयोग. बरं, आता इथे 1 2 3 4 उपयोग 5 उपयोग दिलेले आपल्याला दिसून येतात. तर ते 5 तुम्हाला जसा क्वेश्चनचे मार्क्स असतील, म्हणजे 2 मार्क्स साठी क्वेश्चन असेल तर 4 तुम्हाला बॉक्स दिलेले असतील. मग या 5 पैकी कोणतेही 4 तुम्ही लिहिलेत तरी चालणार आहे. आता खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा. एका बाईचे बाळ कडाक्याने थंडीने कुडकुडत होते. लेखकाने काय केलं? बाईला हाक मारून खिडकीतून शाल आणि 5-50 रुपयांच्या नोटा दिल्या. म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले. लेखकाने काय केलं? आपल्या जवळच्या 2 शाली दिल्या. असा सुद्धा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. येतंय लक्षात? त्यानंतर कारणे शोधून लिहा. बघा, एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा जास्त होती, कारण त्यामागे लेखकाची आपुलकीची, माणुसकीची भावना होती. परंतु पूर्ण आन्सर तुम्ही लिहायचं. आता मी इथे शॉर्ट मध्ये सांगतोय, परंतु इथे जसं लिहिलेलं आहे तसं पूर्ण आन्सर तुम्ही लिहायचं. शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण ते स्वभावताच शालीन होते. परत एकदा सांगतो, इथे भले शॉर्ट मध्ये आन्सर दिलं असेल तरी देखील हे जसं आन्सर, पहिलं आन्सर जसं पूर्ण लिहिलेलं आहे तसं तुम्ही पूर्ण आन्सर लिहिणं अपेक्षित आहे, अन्यथा पूर्ण मार्क्स मिळणार नाहीत.
लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा मोठा धोकाच त्यात असतो, म्हणून शालीनता जाते, असं त्यांचं म्हणणं आहे. आता इथे बघा, लेखकांनी भूषवलेली पदे: विश्वकोशाचे अध्यक्ष, 2004 सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. आता हे आपल्याला कसं कळणार, तर अर्थातच त्यांचा परिचय वाचून आणि लेसन ज्या वेळेला आपण नीट वाचणार त्यावेळेला हे सर्व कळणार. त्यानंतर विविध गुण, लेखकाचे गुण. हा, बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिला तर त्यांची लेखकांची माणुसकी आपल्याला जाणवते त्यातून. खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते, ह्या वाक्यातून किंवा या लेखकांच्या बोलण्यातून काय कळतं, तर नम्रता कळते की ते किती नम्र आहेत. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या, ह्याच्यावरून काय कळतं, तर त्यांची उदारता कळते की किती उदार आहेत, की स्वतःसाठी काहीच नाही फक्त ठेवलं, तर इतरांचा विचार त्यांनी सर्वप्रथम केला. आता अर्थपूर्ण शब्द तयार करा, हे तर आपण अगदी 6-7 स्टँडर्ड पासून करतोय, त्यामुळे हे काही तुम्हाला समजवायची गरज नाही. त्यानंतर अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा. हा थोडासा गेल्या वर्षीपासून एक वेगळा क्वेश्चन आपल्याला येतोय, की डिरेक्टली समानार्थी शब्दचं असं लिहा असं न सांगता एक वाक्य देण्यात येतं, त्याच्यामध्ये एखाद्या शब्दाला अंडरलाईन, अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेली असते, आणि तुम्हाला सांगितलेलं असतं की त्या अधोरेखित शब्दाचं समानार्थी शब्द ओळखून वापरून वाक्य पुन्हा लिहायचं. आता इथे तसं त्यांनी सांगितलेलं बघा, नारायण सुर्वे त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. हा, आता अहोरात्र हा शब्द ऍक्च्युली अंडरलाईन, इथे अंडरलाईन केले गेलेले नाहीत, परंतु मी तुम्हाला सांगतो की कोणते शब्द अंडरलाईन आहेत. ते तुम्ही लिहिताना अहोरात्र हा शब्द अंडरलाईन करायचा आहे. ओके, अहोरात्र. आता त्याचं काय झालं बघा, नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असे. अहोरात्रचं रात्रंदिवस, त्याचा समानार्थी शब्द इथे आलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. चिंचोळ्या हा शब्द अधोरेखित इथे असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचं झालेलं आहे अरुंद निमोळत्या. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या अरुंद किंवा निमोळत्या प्रवाहार होत्या. मी सगळ्या शाळींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले. आता इथे निकटवर्ती हा शब्द असलेला आपल्याला दिसून येतो, त्याच्याऐवजी जवळच्या, त्याचा समानार्थी शब्द जवळच्या. मी सगळ्या शाळेंचे गाठोडे बांधून जवळच्या मित्राकडे ठेवले. ओके, आता अजून एक नवीन क्वेश्चन, वेगळ्या प्रकारचा क्वेश्चन असलेला आपल्याला दिसतो, तो म्हणजे पुलकित हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. बघा, असा प्रश्न तयार करा असं सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. पुलकित हे असं उत्तर येईल, तर मग असे प्रश्न काय आहेत, तर लेखकाने खिडकीतून बाईला नोटा व पैसे दिले या घटनेची उब कोणत्या शालीच्या उभेपेक्षा अधिक होती, तर याचा आन्सर येईल की पुलकित शालीच्या पेक्षा उभेपेक्षा अधिक होती, बरोबर की नाही. त्यानंतर शालींपासून भाववाचक नाम, हे तुम्हाला व्याकरणावर आधारित असलेले प्रश्न. लिंग बदलून, इथे सुद्धा बघा, लिंग बदलून वाक्य पूर्ण लिहा. जसं समानार्थी शब्द बदलून वाक्य पुन्हा लिहा, तसं लिंग. लेखक सुंदर लेखन करतात, लेखिका, लेखकचं लिंग बदलायचं आहे, लेखिका झालं. लेखिका सुंदर लेखन करतात, बरोबर की नाही. तो मुलगा गरिबांना मदत करतो. आता इथे मुलगी आपल्याला वापरायचंय, परंतु इथे तोच झालं ती, बरोबर की नाही. इथे तो मुलगा होतं, त्याच्याऐवजी झालं ती मुलगी. म्हणजे आपण हा बदल आपण स्वतःहून करायचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर असलेला प्रश्न म्हणजे स्वमत. स्वमताचे काही क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स आपण शाल याचे सुद्धा लिहून घेतलेले आहेत माझ्या मते. ओके, त्यामुळे जर नसतील लिहून घेतले तर हे अर्थातच मी रेकॉर्ड करतो, त्यामुळे तुम्ही लिहून घेऊ शकता. लेखकाच्या भावना शाल या वस्तूशी निगडीत आहेत, तशा तुमच्या भावना कोणत्या वस्तूशी निगडीत आहेत. प्रत्येकाच्या भावना या वेगवेगळ्या वस्तूंशी निगडीत असू शकतात, बरोबर की नाही. त्यानंतर उतार्यानुसार कृती आकृतीबंध पूर्ण करा. लेखक यांच्याकडे काही निमित्ताने गेले. पु ल देशपांडे. लेखकांना शाल देणारे पु ल देशपांडे, सुनीताबाई देशपांडे. पु ल व सुनीताबाई यांनी लेखकांना दिलेली शाल लेखकांनी ठेवली सुटकेसमध्ये, शाल वापरली कधीच नाही. बघा, हा फर्स्ट पॅरेग्राफ. तुम्हाला पॅरेग्राफ देऊन त्याच्यावर क्वेश्चन आन्सर्स विचारू शकतात. एकदा लेखक पु ल देशपांडे यांच्याकडे कशासाठी गेले, तर काही निमित्ताने, त्यांच्याकडे काही निमित्ताने, एका निमित्ताने गेले होते. सुनीताबाईंनी शालीबद्दल विचारतात लेखक लगेच हो का म्हटले, तर शाल द्यावी त्यांचा गौरव वाटला म्हणून लेखकांनी लगेच हो म्हटले. कडाक्याच्या थंडीने कोण कुडकुडत होते, तर कडाक्याच्या थंडीने मासे पकडणाऱ्या बाईचे बाळ कुडकुडत होते. कोण कोणास म्हणाले, जसं आपण उपास
मध्ये पाहिलं तसंच आकृतीबंधाच्या रूपात हा सुद्धा कोण कोणास म्हणाले असलेला आपल्याला दिसतो बघा. तुम्हाला शाल दिली तरी चालेल काय? कोण म्हणालं? सुनीताबाई म्हणाल्या. कोणास म्हणालं? लेखकांना म्हणाल्या. त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बस. कोण म्हणालं? लेखक म्हणालं. कोणाला म्हणालं? मासे मारत असलेल्या त्या बाईला म्हणालं. बरोबर की नाही? कोण ते लिहा? लेखकांना थांबवणाऱ्या सुनीताबाई. काम झाल्यावर निघण्याच्या बेतात असणारे लेखक. एका पायावर हो म्हणणारे पुन्हा एकदा लेखक. चूक की बरोबर? ती शाल लेखकांनी सुटकेस मध्ये ठेवली. बरोबर. ती शाल वापरली मात्र कधीच नाही. हे सुद्धा बरोबर. हो की नाही? आणि याच्याऐवजी जर असतं ती शाल लेखकांनी वारंवार वापरली तर इकडे आलं असतं चूक. बरोबर की नाही? तर कारण लिहा, कारणे लिहा, नावे लिहा, सहसंबंध ओळखा, सहसंबंध लिहा. तर अशा टाईपचे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स कृती पूर्ण करा. बघा, नदीशी संबंधित गोष्टी, चिंचोळा प्रवाह, नदीचा घाट, छोटा तट, अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स. लेखकाने सुटकेस मधील ही शाल काढली, पुलकित. अशा वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स, एका वाक्यात उत्तरे, हे तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. रिकाम्या जागा पूर्ण करा. बघा, या अशा टाईपचे क्वेश्चन्स हे तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. शाल किंवा उपास याच्यामधला एक एक काय म्हणू शकतो आपण, पॅरेग्राफ तुम्हाला येईल आणि त्या पॅरेग्राफवर आधारित तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातील. त्यामध्ये अर्थातच स्वमताचे देखील क्वेश्चन्स असलेले आपल्याला दिसून येतात. ओके, लक्षात आलेलं आहे? अशा वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. बघा, हे आपण ऑलरेडी लिहून घेतलेलं आहे. आकृतीबंध पूर्ण करा. बघा, अण्णा नाडगौडाच्या पार्टीतील पदार्थ, सर्वात अधिक कॅलरीज, कुटुंबाला सारी दिवाळी यावर उरकायला सांगितली. कोण ते लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा, हे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर कारणे लिहा. पंतांनी बिनसाखरेचा चहा सुरू केला. पंतांनी फक्त मधला भात वर्ज केला. वर्ज, वर्ण नाही, वर्ज. त्यानंतर पुन्हा एकदा आकृतीबंध पूर्ण करा. आकृतीबंध पूर्ण करायचा हा क्वेश्चन आहे. पुन्हा एकदा कारणे लिहा आहेत. ओके, कारणे लिहा आहेत. पंतांना खाल्लेले गोड लागत नव्हते. नाडगौडाने स्पेशल भज्यांची ऑर्डर दिली. त्यानंतर रिकाम्या जागा भरा आहे. सहसंबंध लिहा आहे. इथे सहसंबंध चहा बिनसाखरेचा, भाजी उकडलेली, भजी स्पेशल, चिवडा अस्सल. बरोबर की नाही? चूक की बरोबर लिहा. चूक की बरोबर लिहा. असे क्वेश्चन्स आहेत. आता इथे पुन्हा एकदा हे स्वमताचा क्वेश्चन असलेला आपल्याला दिसून येतो. फर्स्ट क्वेश्चन, पंतांची साखरबंदी वर्णन करा. तर तुम्ही तेही करू शकता. पंतांची साखरबंदी कशा पद्धतीने पंतांनी केलेली आहे. त्यानंतर नाडगौडाला वाईट वाटू नये म्हणून पंतांनी काय केले, त्याचा आन्सर इकडे असलेलं आपल्याला दिसून येतं की काय केलं त्याला वाईट वाटू नये म्हणून. पार्टीत समाविष्ट झाले, खायला सुरुवात केली. बरोबर की नाही? या सगळ्या गोष्टी केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पत्नीने केलेल्या भाजीची पंत कशी खिल्ली उडवतात, कशा पद्धतीने पत्नीने केलेल्या भाजीची पंत खिल्ली उडवतात, याचं देखील आन्सर इथे दिलेलं आपल्याला दिसून येतं. सध्या मी डाएटवर आहे असं सांगितल्यावर सर्वांनी पंतांना वेड्यात काढले ते स्पष्ट करा. तर पंतांनी व्रत सुरू केले. दुसऱ्याच दिवशी कशा पद्धतीने प्रमोशनच्या पार्टीमध्ये खायला सुरुवात केली आणि नंतर जेव्हा सगळ्यांना सांगितलं की मी डाएटवर आहे, तर अर्थातच सगळे वेड्यात काढणारच होते. बरोबर. तर ही आन्सर्स स्वमताची असलेली आपल्याला दिसून येतात. ओके, यानंतर हे बघा, आकृतीबंध पूर्ण करा. एका वाक्यात उत्तरे आहेत इथे तुम्हाला दिलेली. कोण कोणास म्हणाले हे वेगळ्या पॅरेग्राफचं असलेलं आपल्याला दिसून येतं. कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. पुन्हा एकदा आकलन कृती आहे. ओके, तर हे कोणतेही क्वेश्चन, कोणत्याही टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला चूक की बरोबर आहे. बघा, कोणत्याही टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात एक्झाम मध्ये. जोड्या जुळवा आहे. आणि पुन्हा एकदा स्वमत आहे. स्वमताचे क्वेश्चन्स, त्याचे आन्सर्स